आपल्या वेदना आणि भावना योग्य असतीलही, पण त्या कायमच्या मुळीच नसतात. आपल्या वेदना आणि भावना या नैसर्गिक असतात, परंतु त्या कायमस्वरूपी राहत नाहीत. मानसशास्त्रीय संशोधनानुसार भावना बदलण्याची प्रक्रिया ही माणसाच्या मानसिक लवचिकतेचा एक भाग असते. उदाहरणार्थ, हेडोनिक ट्रेडमिल संकल्पनेनुसार माणूस कितीही दुःखात किंवा आनंदात असला तरी तो काही काळानंतर आपल्या मूळ भावनिक स्तरावर परत येतो. तणावपूर्ण प्रसंगात मेंदूतील ॲमिगडाला सक्रिय होतो, त्यामुळे तीव्र भावना उमटतात. मात्र प्रीफ्रंटल कॉर्टेक्स या भागाच्या मदतीने आपण त्या भावनांना समजून घेतो व वेळेनुसार सामंजस्य ठेवतो. कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग सारख्या तंत्राने भावना नियंत्रित करता येतात. थोडक्यात, आजच्या वेदना जरी तीव्र वाटत असल्या तरी त्या उद्या तितक्याच तीव्र राहतीलच असं नाही. म्हणूनच भावनांना अयोग्य मानून त्यांना दडपण्यापेक्षा त्या स्वीकारून त्यांना सामोरे जाणे हे मानसिक स्वास्थ्यासाठी अधिक उपयुक्त ठरते. धन्यवाद.